फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. भाडेकरू कितीही वर्ष घरात राहिला तरी तो मालक होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, व्हेंटिलेटरवर ठेवले, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल. इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्री करणाऱ्या दुकानात फ्रीजच्या सिलेंडरचा स्फोट, चौघे जागीच ठार, मृतांमध्ये 2 पुरुष, 1 महिला आणि एका लहान मुलीचा समावेश. सांगलीच्या विट्यामधील घटना. रुपाली पाटील, अमोल मिटकरींना अजितदादांचा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी. नाशिकमध्ये विरोधकांची वज्रमूठ, महाविकास आघाडी आणि मनसे आगामी निवडणुका एकत्र लढणार, स्थानिक नेत्यांकडून युतीची घोषणा, काँग्रेसचा मात्र एकत्र येण्यास नकार. करुणा मुंडे यांची मोठी घोषणा, स्वराज्य शक्ती सेना पक्ष राज्यात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवणार. मुंबई महापालिका काँग्रेस स्वबळावर लढवणार, विजय वडेट्टीवार यांची घोषणा. इचलकरंजीत गॅस गळती स्फोटातील जखमी मनीषा अंदरघिसके यांचा उपचारादरम्यान झाला मृत्यू. 10 दिवसांपूर्वी झाला होता स्फोट. यापूर्वी त्यांचे पती अण्णासो यांचाही उपचार सुरू असताना झाला मृत्यू.